पोलिसात दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून रविवारी सकाळी सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 राहणार रफिकनगर MIDC भारत गॅस गोडाऊनजवळ सोलापूर या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व 6च्या 6 आरोपींना सोमवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णा रेड्डी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा अण्णा रेड्डी सर्व आरोपी राहणार कुंची कोरवी गल्ली, मौलाली चौक सोलापूर आणि सुभाष सगडा राहणार नई जिंदगी सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींनी वराह चोरल्याचा आणि त्यांना विष खाऊ घालून मारल्याचा 2020 पोलीस दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून सुरेश कृष्णा श्रीराम याचा रविवारी सकाळी माधवनगर येथील नीलम बेकरी हॉटेलसमोर भर रस्त्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून डोक्यात दगड घालून खुलेआम खून केला आणि दुचाकीवरून फरार झाले. दरम्यान याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व आरोपींना येथील न्यायालयात सोमवारी हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. याबाबत मयत सुरेश श्रीरामची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम वय 30 राहणार घर नंबर 88 रफिकनगर MIDC भारत गॅस गोडाऊनजवळ सोलापूर हिने फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.